माझ्या लहान बहिणीला मी माझ्या घरी आणून खूप मोठी चूक केलेली. मध्यरात्री 2च्या सुमारास मी तिला बघायला म्हणून तिच्या रूममध्ये जाऊ लागले. तिच्या रूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. हळूच मी तिच्या रूमचा दरवाजा पुढे लोटला. समोरील दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा दीर आणि एकाच बेडवर होते. मला बघून कुहू सरळ होऊन बसली. चेहरा अगदी लालबुंद झालेला तिचा. माझे दीर सुद्धा बेडवरून उठून नीट होऊन माझ्यासमोर उभे राहिले. दोघांनीही घाबरतच एकमेकांकडे पाहिले. जणू मी त्यांना एकत्र बघून त्यांचे भांडच फोडलं होतं. आज कुहूच्या घरून बोलवणं आलं होतं. मोबाईलमधून बाहेर पडणारा तिच्या सासूबाईंचा खमका आवाज अजूनही माझ्या कानांभोवती घुटमातोय असं मला वाटत होतं. कुहू म्हणजे माझी 3 नंबरची बहीण. मी सगळ्यात मोठी. आमच्या आई वडिलांना आम्ही तिघी मुलेच. आहा तिघा बहिणींशी लग्न लावून आई वडिलांनी कारोबार लवकरच आटोपला. त्यामुळे माझ्या मागच्या दोन्ही धाकट्या बहिणींच्या घरी जरा काही फिसकटलं तर मोठी बहीण म्हणून त्यांच्या सासवा माझ्याजवळ त्यांच्या तक्रारी करायच्या. आम्हा तिघीत सगळ्यात दिसायला सुंदर कोणी असेल तर ती कुहू. नाव कुमुदिनी. पण एवढं मोठं नाव घ्यायला लहानपणी जमायचं नाही, म्हणून कुहू नाव पडलं तिचं. माहेरी आणि सासरी याच नावावर ठप्पा पडला होता. आधार कार्ड तिचं पाहायला मागितलं तर मात्र तिचं खरं नाव समोर यायचं. कुहू दिसायला तर सुंदर होतीच, पण फिगर सुद्धा तिची लाजवाब होती. पाहिजे तिथे परफेक्ट अशी फुगून टामटूम होती ती. आमच्या चाळीतील प्रत्येक मुलाची नजर तिच्यावरून फिरल्याशिवाय पुढे जायचीच नाही. तिच्यासोबत मार्केटमध्ये जाताना मला नेहमीच असं वाटायचं की आमच्या नजरेसमोर दिसणारा प्रत्येक अनोळखी चेहरा तिच्या शरीराचं स्कॅन करूनच पुढे जात. कधी कधी माझा तर मूड ऑफ व्हायचा. गल्लीत असणारा माझा क्रश सुद्धा तिच्यावरच फिदा होता. आपल्याला देवाने असं सौंदर्य का नाही दिलं म्हणून मी स्वतःलाच कोसत होती. सौंदर्य नाही, निदान फिगर तरी तशी द्यावी, पण नाही. घरात मी मोठी असून सुद्धा पहिलं लग्न आमच्या कुहूचं जमलं. ती लग्न होऊन जशी सासरी निघून गेली तसं आम्हा दोघा बहिणींची लग्न पटापट जमली. लग्न झाल्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात मला दिवस गेले. सुमीने म्हणजे माझ्या मधल्या बहिणीने मला कॉल करून सांगितलं की तिला सुद्धा दिवस गेले. कुहूच्या लग्नाला वर्ष होत आलेलं, पण आम्हाला अशी वाली गुड न्यूज द्यायचं तिने मनावर काही घेतलं नव्हतं. तिचा नवरा क्रूजवर कामाला, त्यामुळे 6 महिने बाहेर गावी मी 6 महिने तिच्याजवळ अशी काहीशी अवस्था होती त्याची. आमच्या दोघींच्याही गुड न्यूज ऐकून ती मात्र खूप खुश झालेली. थोडं दूर गावातच दिलेलं तिला. श्रीमंत घरानं बघून खरं तर पप्पांनी तिचं सूप जुळवलं होतं. केदार राणे दिसायला हँडसम म्हणून कुहू त्याला बघताच त्याच्या प्रेमात पडले. सासरच्या लोकांची किंवा केदारची तिने साधी तक्रार सुद्धा केली नव्हती. तसं माझी कुहू थोडी साधीच. मी कधी दम दिला तर तोंडातून हो म्हणून शब्द काढेल तर खरं. आज का बरं तिच्या सासूने बोलवून घेतलेलं मला, ह्या प्रश्नाने मला अस्वस्थ केलेलं. माझ्या मुलाला मी माझ्या नंदेकडे सोडलं. 1.5 वर्षांचा झालेला तो. नाही म्हणायला गेलं तर माझ्याशिवाय राहायला शिकलेला तो. अहोंना सोबत घेतलं आणि मी थेट कोथरूडला निघाली. मूड होत नसेल म्हणून तर तिची सासू जाच नाही ना करत. अहोंनी शंका विचारली. नाही म्हणायला गेलं तर अहोंना सुद्धा तिची काळजी वाटू लागलेली. पण अहोंनी तिची अशा पद्धतीने काळजी घेणं मला थोडं अस्वस्थ करून जायचं. कारण कुहू होतीच इतकी सुंदर की समोरच्याला तिची लगेचच भुरळ पडायची. तसे माझे अहो खूपच सुसंचन. माझ्याशिवाय इतर कोणत्याच मुलीचा विचार ते करत नाही असा कॉन्फिडन्स मला माझ्या अहोंवर होत. पण समोर भगवान विष्णूचं मोहिनी रूप बघून फक्त भगवान शंकराला भू पडली होती. मग माझ्या अहोंचं काय? अगं रागिनी, काय विचारतोय मी? असं बोलोय अहोंनी मला माझ्या विचारातून बाहेर काढलं. गेल्याच आठवड्यात मला तिने गुड न्यूज बद्दल सांगितलं. लग्नाच्या तब्बल 4 वर्षांनी तिला दिवस गेलेत म्हणून मॅडम भलतीच खुश होती.
आता कशाबद्दल तिच्या सासूने बोलावलं असेल हे तिच्यासोबत बोलल्यावरच कळेल, असं सांगून मी लगेचच अहोच्या शंकेचे निवारण केलं. अर्ध्या तासाने आम्ही कोथरूडला कुहूच्या घरी पोहोचलो. संपूर्ण हॉल तिच्या घरातील प्रमुख पाहुणे मंडळींनी भरलेला. माझी कुहू मात्र एका कोपऱ्यात बसून हुंके देत रडत होती. मी आले तसं तिने मान वर करून माझ्याकडे पाहिले. गाल लालबुंद झालेले तिचे. तिच्यावर तिच्याच घरातल्यांनी हात उगारलेला हे समजायला मला वेळ लागला नाही. केदारराव सोफ्यावर बसून तिला रडताना बघतच होते. जिला स्वतःच्या मिठीत घेण्यापासून मी स्वतःला अडवूच शकले नाही. कुहू बेटा, काय झालं? मी तिला बेटा म्हटलं तसं मोठमोठ्याने हुंके देत ती रडू लागली. कुठे तोंड काळं करून तुझी बहीण आली ते विचार तिला. आमच्या घरातही नकोय आम्हाला. आमच्या घराण्याचे नाव खराब केलंय नालायकीने, असं म्हणत कुहूच्या सासूबाई बोल लावू लागल्या. ती बहीण म्हणून मला ते सगळं ऐकणं भाग होत, पण माझ्यासाठी ते सगळं असह्य होतं. कुहू, काय आहे हे? मी तिला विचारलं. तिने काहीच म्हटलं नाही. मान खाली घालून बसली. तिच्या पोटात कोणाचं पाप वाढतंय ते विचार तिला. का वेळ शांत बसलेली तिची नणंद पुढे येत बोलली. कोणाचं पाप म्हणजे? केदारराव, काय आहे हे सगळं? मी थेट त्यांना जाब विचारला. कुहूने आसेचे किरण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. काहीही न बोलता ते सरळ आत निघून गेले. घरभर जमलेल्या पाहुणे मंडळींसमोर बोलायला त्यांना जमलंच नाही. तसंही आई पुढे ते कधी काही बोलूच शकत नव्हते. तुम्हाला काय बोलायचं ते स्पष्टच बोला, आमचे अहो मध्ये पडतच म्हणाले. माझा मुलगा 6 महिन्यांनी परवाच क्रूजवरून आलाय आणि ही बया 2.5 महिने गरोदर आहे. कसं काय हे तिलाच विचारा. कुहूच्या सासूने असं म्हणतात माझी पायाखालची जमीनच सरकली. मी पण वेडीच. 15 दिवसांपूर्वी तिने मला फोन करून कळवलं, तेव्हा मला हा प्रश्न कसा नाही पडला? केदारराव इथे नसताना आमची कुहू प्रेग्नेंट राहिलीच कशी? डोक्यावर हात मारायची वेळ आलेली नाही. कुहूने खरंच आमच्या घराण्याचं नाक कापलं होतं. तिची सासू नको नको ते शब्द बोलत होत. गप गुमांत ऐकण्यापलीकडे माझ्याजवळ दुसरं ऑप्शन नव्हता. तिच्या घरच्यांनी तिचे दात भरूनच ठेवले होते. ती उचलून तिला त्या घरून घेऊन आली. तिने केलेल्या पराक्रमाने तिच्या घरचे तिला त्यांच्या घरी ठेवायलाच तयार नाही. म्हटलं तर मी काय करणार होते? नाईलाजाने मी आमच्या घरी तिला आणलं. घरी आल्यावर खोदून खोदून मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण काही सांगायलाच तयार नाही ती. दरवाजाकडे एकटक बघत ती कोणाची तरी वाट बघत बसायची. माझा तसा 3 BHK. एक रूम माझा आणि अहोंचा, पलीकडचा एक रूम माझ्या धाकट्या दिराचा आणि एक रूम अशीच रिकामी होती, जिला स्टोर रूम बनवून घरात उपयोगी नसणारं सामान त्यात ठेवलेलं. तोच रूम साफ करून कुहूला तिथे जागा करून दिली. कुहूला माझ्या घरी येऊन 3 दिवस झाले, पण ती घरी आल्यापासून माझं माझ्या 1.5 वर्षाच्या मुलावर लक्ष कमी आणि हिच्यावरच जास्त असायचं. बाईचं मन, मी तरी काय करणार? जर अहोंच्या मेळ्यात माझ्या बहिणीला घेऊन नको त्या उत्तेजना निर्माण झाल्या तर? किंवा अहो सरळ असतील पण हिच्याच मनात त्यांच्याबद्दल काही निर्माण झालं तर? ती घरी आल्यापासून स्वप्नात सुद्धा त्या दोघांना मी प्रणय क्रीडा करताना पाहू लागलेली. अहोने स्वतःचा संसार तर खराब केला, ती तुझ्या संसारात सुद्धा विष कालवायला कमी नाही करणार. तिला गप्पपणे आपल्या जुन्या घरी सोडून ये. तोंड काळं करायला तिला लाज नाही वाटली. आपण का असल्या बच्चलन बाईची काळजी घ्यायची? असं विष माझ्या मनात माझ्या मधल्या बहिणीने निर्माण केलं. रात्रभर मी त्याच विचारात होते आणि शेवटी मी निघाली तिच्या रूममध्ये. मध्यरात्रीचे 2 वाजले होते. नेहमी तिच्या रूमचा दरवाजा बंदच असायचा, पण आज मात्र दरवाजा अर्धवट उघडा होता. पण आज ती एकटी नव्हती, कोणतरी होतं तिच्यासोबत. विचित्र आवाज माझ्या कानी पडत होते, जणू आत तसंच काहीसं सुरू असेल जी मी स्वप्नात बघत होती.
माझं मन मला खाऊ लागलेलं. कुहूला घरी आणून मी मोठी चूक केलेली. हळूच मी दरवाजा उघडला. समोरील दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा दीर आणि कुहू एकाच बेडवर होते. मला बघून कुहू सरळ होऊन बसली. चेहरा अगदी लालबुंद झालेला तिचा. माझे दीर सुद्धा बेडवरून उठून नीट होऊन माझ्यासमोर उभे राहिले. दोघांनीही घाबरतच एकमेकांकडे पाहिले, जणू मी त्यांना एकत्र बघून त्यांचे भांडच फोडलं होतं. तुझी बहीण रात्री अपरात्री कोणासोबत तरी फोनवर बोलत असते. रात्री अपरात्री टेरेसवर जाऊन प्रियकराला भेटते सुद्धा. तिला रंगेहात आम्ही पकडणार होतो, पण तिचा प्रियकर टेरेसवरून उड्या मारून पळून गेला. त्यात कोणाचं पाप घेऊन फिरते विचार तिला. कुहूच्या सासूचे शब्द माझ्या कानी घुमू लागले होते. मी तिच्या जवळ जाऊन तिच्या गालावर हात उचलत तिला धक्के मारून घराबाहेर करणार, पण कुमारने म्हणजेच माझ्या दीराने माझा हात हवेतच झेलला. काय करताय वहिनी तुम्ही? गरोदर आहे ती. कधीही मान वर करून माझ्याकडे न बघणारा माझा दीरा चक्क माझा हात पकडतोय म्हटलं तर त्याला बघून माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. मी त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला. क्षणभर मला माझ्यासोबत काय झालं हेच कळलं नाही. माझी धाकटी बहीण आणि नवऱ्यासोबत प्रणय क्रीडा करताना मला माझ्या बेडवर दिसायचे, पण आता मला माझ्या नवऱ्याच्या जागी माझे दीर दिसू लागले. म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे कुमारचा हात होता. तर मुलींच्या पोटात असणारं बा तुमचं आहे. तर मागचा पुढचा विचार न करता मी थेट माझ्या दीरावर आरोप केला. काय बोलताय वहिनी तुम्ही हे? कुमारच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. मग तुम्ही रात्री अपरात्री हिच्या रूम मध्ये काय करताय? खरं काय आहे हे ऐकून घेतल्याशिवाय मी शांत बसणार आहे नव्हते. कुमारने कुहूकडे पाहिलं. ती नेहमीप्रमाणे मान खाली घालून होती. तिच्या पोटात वाढणारं बाळ हे कोणाचं आहे हे कुहूला स्वतःलाच माहिती नाही. केदार कधीच पाप होऊ शकत नाही, कारण त्याच्यातील वीर्यामध्ये शुक्राणूंची कमतरता आहे. घरच्यांपासून लपवलंय त्याने हे सगळं. IVF ट्रीटमेंट करून कुहू गरोदर राहिली. केदारचे आई वडील असल्या मुलाला कधीच स्वीकारणार नाही ज्यात केदारचं रक्त नाही. स्वतःच्या नवऱ्यामध्ये नसणाऱ्या पुरुषार्थाला लपवण्याच्या नादात स्वतःवर कलंक फासून घेतला हिने. आता तुम्ही मला विचाराल की हे सगळं मला कसं माहिती? मला हे सगळं माहीत असण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला ही दोघी ट्रीटमेंट घ्यायला माझ्या जवळ आलेली. पहिली IVF फेल गेलेली म्हणून केदार आणि ही नाराज झालेली. मी बोललो त्यांना की हे असं होतं, आपण पुन्हा ट्राय करू. पण केदार क्रूजला निघून गेला, म्हणून ही एकटी माझ्या IVF सेंटरमध्ये यायची आणि हे केदारला सुद्धा माहितीये. तरीही तो घरच्यांसमोर शांत बसून आहे. तो फक्त आणि फक्त याच गोष्टीमुळे शांत बसून आहे की त्याच्यातील पुरुषीपणा चव्हाट्यावर येईल. समाजात त्याला ताठमनेने फिरता येणार नाही. कुमारने मला कुहूच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाचं अस्तित्व सांगितलं. तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि तुम्ही समजताय तसं आमच्यात काहीही सुरू नव्हतं. मला तर आज दादाकडून कळलं की कुहू आपल्या घरी आलीये, आणि तिला घराबाहेर का काढलं हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी तिचं सांत्वन करायला म्हणून इथे आलोय. तिला समजावत होतो की तू चुकीची नाहीयेस, मग का हा नको तो आरोप सहन करतेयस? पण रडण्यापलीकडे कुहूला दुसरं काही येतच नाही. असं बोलताना माझं असं आणि माझ्या दीराचं लक्ष फक्त आणि फक्त कुहूकडेच होतं. तो बोलत होता ते सुद्धा खरंच होतं. माझी बहीण खरंच खूप साधी आणि भोळी आहे. कोणाला उलट बोलायला तिला आतापर्यंत कधीच जमलं नव्हतं. म्हणूनच एवढं सगळं होऊन सुद्धा शांतच बसून होती. पण कुहूची सासू बोलली की हिच्या प्रियकराला यांनी यांच्या घराच्या टेरेसवर रंगेहात पकडलं म्हणून. माझ्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, कुहूच सांगे. कुमार म्हणाला तसं मी कुहूकडे पाहिलं. त्यावर कुहूने जे काही सांगितलं ते ऐकून मी डोकं धरत बाजूला असणाऱ्या बेडवरच बसली. ज्या मुलावरून कुहूवर व्यभिचारी म्हणून आरोप करण्यात आले तो मुलगा कुहूच्या नंदेचा प्रियकर होता, आणि हे तिच्या घरी सुद्धा माहिती होतं. लग्न होऊन कुहूची नणंद पहिल्यांदाच सासरी आलेली. खरं तर तिचं एका मुलावर प्रेम होतं,
पण तिला इमोशनली ब्लॅकमेल करत तिचं लग्न एका गर्भश्रीमंत मुलगा बघून त्याच्यासोबत लावून दिलेलं. कुहूची नणंद माहेरी आलेली म्हणून तो भेटायला आलेला तिला, आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्याबाबत कळलं. तसं माझ्या कुहूला यात अडकवलं त्या लोकांनी. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, ते हे असं. कुहूला जवळ ओढलं मी. माझ्या मिठीत हुंकी देत ती रडू लागलेली. चल आत्ताच्या आत्ता तुझ्या सासू आणि नवऱ्याला मी बरोबर वठणीवर आणते. माझ्या स्वतःच्या रागावर माझं नियंत्रण नव्हतं हो. बीपी वाढलेला माझा. माझ्या दिराने मला पाणी देत शांत केलं. मला नाही जायचं त्या घरी. मी आपल्या जुन्या घरी एकटी राहील. ह्या 3 दिवस मी केदारची वाट बघितली. निदान मला चोरून तरी भेटायला येतील असं वाटलेलं, पण नाही. एकटीला सोडून दिलं त्यांनी. कुहू रडतच म्हणाली. तिने घेतलेल्या निर्णयावर ती ठाम होती. तरुण बहिणीला मी माझ्या घरी कायम ठेवू शकत नव्हते, पण दुरूनच मी तिची काळजी घेत होती. केदारला नंतर त्याची चूक कळली, पण कुहूने त्याला पुन्हा स्वतःच्या आयुष्यात कधीच येऊ दिलं नाही. ह्या सगळ्या घटनेला तब्बल 3 वर्ष झाली, पण कुहू आज माझ्याच सोबत माझ्या घरी आहे, माझी धाकटी जाऊ म्हणून.